फेमस फेमस झालं उद्या अचानक. माणसावर कधी कुठली कशी वेळ येऊ शकते. आणि आज आम्ही चाललेलो आहोत नडाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आमचा लास्ट व्लॉग जो झाला तो पंचकचा होता आय थिंक. तर अजूनही तुम्ही जर पंचक मूवी बघितली नसेल तर थिएटर्समध्ये जाऊन बघा. खूप छान मूवी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि ब्लॉग सुरू करण्यापूर्वी जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील. आणि आज आम्ही चाललेलो आहोत नडाला. तर पनवेलपासून थोडंच पुढे गेल्यावरती चौक म्हणून एक एरिया, त्याच्या थोडंसं अलीकडेच म्हणजे त्याच एरियामध्ये लेफ्ट साईडला टर्न जर तुम्ही घेतला तर तुम्हाला तिथे नडाळचं मंदिरं दिसतील. तर तिथे 5 मंदिरं आहेत आणि 5 वेगवेगळ्या देवांची तिथे मंदिरं स्थापन केलेली आहेत आणि पूर्ण पांढरी शुभ्र अशी मंदिरं आहेत आणि ती दिसायला इतकी सुंदर दिसतात. तर आज आम्ही बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं तिकडे जाण्याचं, पण आज तो योगायोग जुळून आलं. सगळ्यांचंही टायमिंग जुळून आले, त्यामुळे आज आम्ही नडाळला चाललो आहोत. तर नडाळला जाण्याआधी तुम्हाला सांगतो की तिकडे जर तुम्हाला जायचं असेल तर एक तर अर्ली मॉर्निंग जावा किंवा इव्हनिंगमध्ये जावा. तिकडची संध्याकाळी खूप छान असते, तिथे लायटिंग्स असतात त्यामुळे ते अजून छान दिसतं. आणि अर्ली मॉर्निंग घेतलं तरी ते उत्तमच दिसेल, फक्त दुपारी थोडंसं ऊन लागतं. सो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जाऊ शकता तिकडे. आणि आज माझ्यासोबत येणार आहे हर्ष आणि समीक्षा. तर असे आम्ही तिघजण मिळून जाणार आहोत. सो फ्रेंड्स, आय एम ऑल सेट. मी पूर्ण तयार आहे आणि मी कारमध्ये येऊन बसलेलो पण आहे. तर चला तर मग निघायचं. हाय मित्रांनो, कसे आहात? बरे आहात का? जेवलात काय? खावलात काय? मित्रांनो बघू शकता, समीक्षा गायकवाड आम्हाला भेटलेली आहे रस्त्यात. तर तिला घेतलंय आम्ही इथं. चला बघा आयुष्य चढा. हाय का? हा कसला मोठा आहे का आपण. हा कॉलेज. अरे विलेफ्रेंड इथं आहे काय मित्रांनो, फायनली मी पोहोचलो नडाळला आणि माझ्यासोबत आहे समीक्षा आणि या साईडला आहे हर्ष वगैरे. तर नडाळचा हा जो ब्लॉग आहे हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि कारण इथे नडाळला 5 मंदिर आहेत, 5 देवांची. कोणती कोणती मंदिर आहेत सांग? साईबाबाचा, गणपती बाप्पा, हनुमानाचा, शंकराचा आणि अंबाबाई. मित्रांनो, आम्ही आलो एकदम दुपारच्या टायमिंगमध्ये, त्यामुळे इथे ऊन खूप आहे. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर मोस्टली संध्याकाळी या. संध्याकाळी इथे लायटिंग्स पण ऑन केली जाते आणि लायटिंग्समुळे हे जे पांढरशुभ्र मंदिर आहेत ना ते एकदम चांगले दिसतात. इथून एंट्री गेट आहे. समीक्षा पुढे चालले आणि इथे रांगोळी काढलेली आहे. रांगोळी दाखव. ही स्वागतम म्हणून एक रांगोळी काढलेली आहे, दिसतं.
तर मित्रांनो एकदम पीसफुल आहे इकडचं वातावरण. या एकदा तुम्ही नडाला नक्की येऊन बघा. चौकच्या थोडंसं अलीकडेच आहे, म्हणजे टचच आहे एकदम. मध्ये तुम्हाला टोटल 5 मंदिर आहेत आणि 5 मंदिराचं दर्शन घ्यायला तुम्ही इथे येऊ शकता. मोस्टली संध्याकाळी आलात तर तुम्हाला लाईटिंगसह हे दिसेल आणि इतकं सुंदर दिसतं संध्याकाळचा नजारा, खूपच छान असतं. तर मित्रांनो आमचा भरपूर दिवसापासून प्लॅन चालू होता नडाला जायचा, स्पेशली समीक्षा मागे लागलेली, पण आम्हाला टाईमच भेटत नव्हता. सो फायनली आमच्या तिघांचं टायमिंग मॅच झाला आणि आम्ही नडाला आता आलेलो आहे. फायनली आम्ही नडाला आलेलो आहोत, पण इथे दुपारी येऊ नका कारण खूप ऊन लागतं. एकदम अर्ली मॉर्निंग किंवा मग मोस्टली संध्याकाळीच या. माझी खुली व्हिडिओ घेतलेला आहे, मी स्वतःहून व्हिडिओ स्टार्ट केली. तर मित्रांनो इकडे बाजूलाच एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये आम्ही आलो आणि इथे बसलो आहे. तर हा हॉल मोस्टली ते लग्न कार्यक्रम किंवा बारसं बड्डे वगैरे इव्हेंटसाठी हा मोस्टली यूज केला जातो. तर सध्या आज काही इव्हेंट नाही, सो आम्ही येऊन इथे बसलो. नेहमीप्रमाणे काहीतरी आत्मगिरी करताना तरी समीक्षा ताईला आम्ही आजिवलीला सोडून पुढे निघून जाणार. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला नडाची ट्रिप बोला? एकदम मस्त. सो फायनली बॅक टू पनवेल. पनवेलमध्येच आपण अजून. हा तर मित्रांनो खूप ऊन झालेलं आहे, गरमी पण खूप होते, एसीचा पण काही फायदा नाही होत आहे. हा वालचटगिरी करणार आहे, पुढे गाव आहे, एसी लावून पण गरमी खूप गरम होतं. तर आम्ही इथे आता वाघेश्वर ढाब्याजवळ आलेलो आहे. कुठल्या एरियामध्ये का? तर नडाच्या जरा पाठी म्हणजे चौकच्याच एरियामध्ये वाघेश्वर ढाबा आहे, लोधिवलीच्या इथे, तिथे आम्ही आता आलो. मेनू कार्ड आहे, मेनू डिसाईड करता. हा वाघेश्वर ढाबा जो आहे तो प्युअर व्हेज आहे, तो चौकच्या थोडासा अलीकडेच शाकाहारी असा ढाबा आहे, इकडे आम्ही आलेलो. तर मित्रांनो आम्ही ऑर्डर केलं आहे 2 जिरा राईस फुल, एक डाळ तडका आणि 3 रोटी आणि एक पनीरची भाजी. तर बघा मित्रांनो जर का बिल पे नाही झालं तर समीक्षा भांडी घासते. मी घासणार नाही आहे, याला घासायला लावायची आहे. बघा मला आत्ताच भांडी घासायला. मी फेवरेट स्टुडंट आहे मला पण. अशी दीक्षिता पण बोलत होती माहिती आहे का? दीक्षिता बोलायची मागच्या ब्लॉगमध्ये. पण मी फेवरेट आहे का तुमची सगळ्यात. भैया ये भी पोच दो जरा. भैया प्रैक्टिस कर लो भैया जी, जरूरत पडेगी. मित्रांनो माणसावर कधी कुठली कशी वेळ येऊ शकते, तर माणसाने कधी तत्पर राहावे, जसं की मी राहतो. भांडी घास म्हणजे भांड्याला धूळ असते. म्हणजे फेमस झालं उद्या अचानक तर लोक हीच येतील बाबा ही आमच्या इथं आली. आपल्याला आमचं जेवण आलं वाटतं, ते काका घेऊन आलेलं आहे. म्हणजे तितका मसाला अमेझिंग दिसतोय. तर मित्रांनो आता आम्हाला भेटते समीक्षाकडून एक छोटीशी ट्रीट, ती आम्हाला देते आईस्क्रीम. सो आम्ही घेतलेलं आहे 2 चॉकलेट्स, एक स्ट्रॉबेरी, अजून एक चॉकलेट आईस्क्रीम आपल्याला भेटणार. एक कप भेटलेले आहे. तुला हे घेतलं व्हॅनिला घेतलं? हां स्ट्रॉबेरी.
मित्रांनो या हॉटेलची टेस्ट खूपच छान आहे. तुम्ही जर कधी इथे आला तर या ढाब्याला नक्की व्हिजिट करा. आणि शेवटी जाता जाता आम्ही घेतलेले एक स्ट्रॉबेरी आईस्क्रीम जे समीक्षाकडून आम्हाला एक छोटीशी ट्रीट आहे. रामकृष्ण हरी. सुकटपेक्षा बोंबील बरी. हे नवीन ऐकलं मी. जुनच आहे. नाही मी तर बायकोपेक्षा मेवणी बरी असं बायकोपेक्षा मेवणी बरी. समीक्षाने हॉटेल पण छान सांगितलं, ढाबा आणि आईस्क्रीम पण छान, मला आवडलं. एक काम चांगलं केलं असं ते बघ सर्व बोलले. मी आपला जस्ट हू केलं. केवढा खुश झाला तुम्हाला खाली पाडायचं त्याच्यात तुम्हाला एवढं काय तुला खुशी झाली. सर कावरा टाइम झाला, चला घरा लवकर. कावा दर्शी आपण फिरताव माहित आहे ना. जेव्हा गेलो ना कुठं टाकलं तुम्ही. आम्ही ना ते बॅगेत भरलं येते तिकडे टाक ना. तिथे इथे चमचा दे तो एक कर टाक त्याला हे हिरवा. चला घ्यायचं. चला गणपती बाप्पा फिरायला झाला घरी चालली. रब्बा आया लग जागले तेनु दिल दा वास्ता. अर्जित सिंग खाली उतरला. अर्जित सिंग नाही, राहत फतेह अली खान यांचं गाणं आहे. काय कर काय कर बाय. तर मित्रांनो फायनली पोहोचलो माझ्या घरी. मी त्या दोघांनाही ड्रॉप केलेलं आहे, समीक्षाला पण ड्रॉप केलं, हर्षला पण ड्रॉप केलं आणि फायनली मी आलो आमच्या घरी. आणि आजचा ब्लॉग हा कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजच्या ब्लॉगने आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि आय होप तुम्ही सुद्धा आमच्यासोबत खूप एन्जॉय केला असेल. आणि जर तुम्ही आतापर्यंत नडाळला कधी गेला नसाल तर प्लीज नडाळला एकदा जाऊन या, व्हिजिट करा, खूप छान आहे. आणि वागेश्वर ढाब्याला पण आम्ही व्हिजिट केलेलं आहे आणि तो ढाबासुद्धा एकदम उत्तम होता. जेवण खूपच छान होतं, आवडलं आम्हाला खूपच. तर मित्रांनो विथ दिस पॉईंट आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, टेक केअर अँड गुड नाईट. तर हा नालायक बघा कसा याच्यात झोपला आहे सगळा.